अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. येत्या हा जो वर्ष आहे म्हणजे 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि अगदी आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आपण लवकरच नवीन वर्षा म्हणजे 2025मध्ये 2026मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. पण या वर्षामध्ये 2025मधील डिसेंबर महिन्यामध्ये जी विनायक अंगारकी चतुर्थी येत आहे, अंगारक योग आहे, ती चतुर्थी या वर्षाची शेवटची चतुर्थी असेल. आणि या सरत्या वर्षामध्ये आपल्याला जर अंगारकी चतुर्थीला जर आपण विशेष अशी काही गणपती बाप्पांची जे बुद्धीचे देवता आहेत आणि गणपती बाप्पाला आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रथम स्थान देत असतो, तर अशा गणपती बाप्पांची सगळ्यांच्या आनंदाचा वर्षाव करणारे गणपती बाप्पा, अगदी गोडधोड सगळ्यांचे लाडके आवडते गणपती बाप्पा, त्यांची जी अंगारक चतुर्थी येत आहे, जो मंगळवार चतुर्थी येते त्याला अंगारक चतुर्थी म्हणतात. आणि विनायक चतुर्थी योग आहे आणि अंगारक चतुर्थी आहे. तर ही चतुर्थी मंगळवारी येत आहे आणि ही कधी आहे तर 23 डिसेंबर 2025 रोजी ही विनायक चतुर्थी अंगारक योग असणारी चतुर्थी आहे. तर या चतुर्थीशी आवर्जून आपण काही गोष्टी आपण बघा, प्रत्येक महिला किंवा बऱ्याच महिला, अगदी प्रत्येक महिलेला हा उपवास करणं जमत नसतं, पण बऱ्याचशा महिला, काही पुरुषसुद्धा हे चतुर्थीचे उपवास करतात. पण जर काहींना उपवास करणं जमत नसेल तर त्यांनी ती पूजा कशी करावी, अगदी जर तुम्ही साधी सोपी जी व्हिडिओ मी पुढे सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पूजा करत असाल तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतात. बघा, प्रत्येक चतुर्थी आपल्याला करणं शक्य नसतं, पण जी मंगळवारी येते त्याला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो. आणि अंगारकी चतुर्थी ही विशेष चतुर्थी असते. जर तुम्ही बाकी सगळ्या चतुर्थ्या जरी नाही केल्या तरी अंगारक चतुर्थी जी मंगळवारी येणार असते त्या दिवशी जर तुम्ही उपवास केला आणि गणपती बाप्पांची पूजा केली, काही गोष्टी पूजेमध्ये समाविष्ट करून जर पूजा केली तर नक्कीच त्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फळ मिळत असतं. तुमची कुठलीही मनोकामना असू देत ती पूर्ण होत असते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. बघा, प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती पूजन, उपासना, नामस्मरण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. पण मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर वद्य पक्षातील चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि गणेश व्रतांमध्ये, गणपती बाप्पांच्या व्रतामध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी या दोन्ही चतुर्थी कधी येतात आणि यामधील फरक काय तर आपण पाहिला आहे. पण आता जी येत आहे 23 डिसेंबरला जी चतुर्थी येत आहे विनायक चतुर्थी, जो अंगारक योग तयार होत आहे, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, या दिवशी उपवास आपल्याला करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या धावपळी असते, प्रत्येकाच्या मागे भरपूर कामं असतात, आजकाल धावपळीचं युग आहे. पण यातून सुद्धा जर आपण वेळ काढून गणपती बाप्पांचा उपवास केला, ह्या चतुर्थीला उपवास केला आणि गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला निश्चित त्याचं चांगलं फळ मिळत असतं. पण जो उपवास करणं शक्य नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा, ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी हे सांगत आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी सुद्धा हे करून पहा. ज्या दिवशी चतुर्थी आहे म्हणजेच मंगळवारी आपल्याला लवकर उठायचं आहे. नेहमीप्रमाणे आपली लवकर आंघोळ करून आपली घरातील देवपूजा प्रथम आटपायची आहे. बघा, जेव्हा आपण घरातील देवपूजा आधी करतो, घरातील देवांना आधी महत्त्व देतो, स्थान देतो आणि नंतर आपण बाहेरच्या देवांना म्हणजे मंदिरातील देवांची पूजा करतो, तेव्हा ती पूजा आपल्याला लागू होते. तर त्या पद्धतीने आपल्याला आपली नेहमीप्रमाणे आपल्या रुटीनप्रमाणे आपली आंघोळ करून देवपूजा आटपायची आहे. आणि जर तुम्ही ऑफिसला असेल, कुठे बाहेर जॉब करत असाल तर तुम्ही या दिवशी जाताना जाता जर 5 मिनटं लवकर गेला आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जर गणपती बाप्पांना काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला गणपती बाप्पांना फूल व्हायचं आहे तर ते फूल जास्वंदाचं असावं. बघा, जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना प्रिय आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर गणपती बाप्पांना एक फूल व्हायचं आहे, ते फूल तुम्ही हातामध्ये घ्यायचं आहे, तुमची इच्छा बोलायची आहे आणि ते फूल गणपती बाप्पांच्या चरणाशी व्हायचं आहे. त्याचबरोबर त्या फुलासोबत तुम्हाला एक दुर्वासुद्धा व्हायचे आहेत. दुर्वा जेवढ्या तुमच्या मिळतील तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही दुर्वा वाहू शकता. आणि तुम्हाला 108 मंत्राचा सुद्धा तुम्ही जप केला, ओम गणपते नमः, तरीसुद्धा चालतो. त्याचबरोबर गणपती स्तोत्र
जर गणपती स्तोत्र कोणाला येत असेल तर त्यांनीसुद्धा त्याचं त्या दिवशी तुम्हाला पठण करायचं आहे बघा. या दिवशी जर तुम्ही जेवढी गणपती बाप्पांची सेवा कराल, पूजा अर्चा कराल, त्याचं तेवढं तुम्हाला पुण्य मिळत असतं, तुमची मनोकामना पूर्ण होत असते. आणि या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना तुम्हाला लाडवाचा म्हणा, मोदकाचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला सर्वांना माहिती आहे मोदक आणि लाडू अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून 23 तारखेला अंगारक चतुर्थी आहे, त्या दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांना लाडवाचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही उपवास पकडला असेल दिवसभर चतुर्थी, तर रात्रीच्या वेळी तुम्हाला हा उपवास कसा सोडायचा आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या पद्धतीने आपला हा रात्रीचा उपवास सोडायचा आहे. तर ही अगदी साधे आहे. फक्त आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक नैवेद्य म्हणून लाडवाचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करून तुमची इच्छा बोलायची आहे. तर अशा पद्धतीनं अगदी साधी सोपी पूजा आहे. तुम्ही या दिवशी आवर्जून करा. जर प्रत्येकाला उपवास करणं शक्य नाही, जर उपवास नाही केला तरी चालेल, पण गणपती बाप्पाचं या दिवशी जर तुम्ही दर्शन करत असाल तर निश्चित गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. आणि या दिवशी बघा गणपती मंदिरामध्ये सुद्धा, गणेश मंदिरामध्ये सुद्धा खूप सारी गर्दी असते, पण यातून सुद्धा जर तुम्ही दर्शन करू शकता आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. तर या वर्षातील 2025मधील ही शेवटची चतुर्थी असेल आणि शेवटची चतुर्थी आणि ती चतुर्थी बघा अंगारक चतुर्थी आलेली आहे आणि विनायक चतुर्थी आहे, म्हणजेच अंगारक योग तयार होत आहे. तर अशा या चतुर्थीला जर तुम्ही गणपती बाप्पांचा वर्षाच्या शेवटी जर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत असाल तर नक्कीच येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला सुख, शांती, आनंद लाभणार आहे आणि गणपती बाप्पांचा तुमच्यावरती आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा बघा सर्वांचे लाडके बाप्पा आहेत, सर्वांचे आवडते बाप्पा आहेत. अगदी आनंदाचा वर्षाव सर्वांवरती करणारे बाप्पा. तुम्ही यावर्षी वर्षाच्या शेवटी गणपती बाप्पांची अशा प्रकारे छान पूजा करू शकता आणि गणपती बाप्पांचा एक उपवास करायचा आहे. तर बघा जी काही माहिती मला होती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.